इकडं यांचं एक पहा मी साफ केलेलं आहे, शर्ट वगैरे, आणि माझं इकडचं बांगड्या पर्स. आणि गौरांशने बघू शकता काय बनवलंय, काय केलंय, छान बनवलंय ना. आणि गौरांशने काय केली, खूप मेहनत केली. एवढी माझी तर मानत दुखली. आता मी तर जेवण घेतलेलं आहे, चपाती, अंड्याचा पोळा बनवलाय, वरण भात थोडंसं आणि कारल्याची भाजी. हॅलो, गुड मॉर्निंग. कशात सर्व मस्त ना. आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. छान सुंदर सकाळ झालेले आहे आणि तुमचाही दिवस खूप छान आणि आनंदात जाओ, बिना कोई काय बोलतात कोणत्याही टेन्शन नको असं. तर हे सुद्धा यांचं कुठं तिकडं शूट आहे पुण्या साईडला, तर हे सुद्धा सकाळीच गेलेत, 3 वाजता उठलेले आणि 4-4:30 वाजता गेले. मला आवाज दिला आणि गेले. मी सुद्धा उठले आणि अंघोळ, देवपूजा, परत गौरांची अंघोळ झालेले आणि वाजलेत ते म्हणजे 10:15. बेडशीट बदलायचे, बेडशीट टाकायचे. आता अंडे इथे आता पटकन टाकून घेते, भांडी झालेत. आईडे बाबांसाठी नाश्त्याला बनवले याची भाजी, कारल्याची भाजी. आणि गौरांसुद्धा नाश्ता करतोय, त्याला दिले मी आलूवडी आणि चपात्या बनवल्यात आईंनी. तर आलूवडी आणि चपाती खातोय तो. आणि मी माझ्या आता पटापट कामं आवरून घेते. तर आम्हाला थोड्या दिवसात ना क्लासमध्ये ब्लीच वगैरे शिकवणार आहेत. सॉरी, ब्लीच नाही, फेशियल शिकवणार आहेत. फेशियल, वॅक्स. मला वाटते मंडेपासून वॅक्स चालू होईल असं वाटते मला. तर तिथं व्हिडिओ काढायला, शूट करायला अलाउड पण नाही करत टीचर, आणि कसं तरीच वाटतं ना, त्याच्यामुळं मी काहीच करत नाही. मग रक्षाबंधन आलं आहे जवळ आता, पुढच्या या महिन्यातच 17 तारखेला का 19 तारखेला वाटतं. तर ॲब्रो वगैरे करायचे आहेत. पेन्सिल वगैरे लावते मी, पण ते पेन्सिल लावते म्हणून थोड्याफार दिसतात, नाही तर मग ते जे एक्स्ट्राचे येतात असं काढायचं आहे. बघूया, क्लासमध्ये एक नीट करते. मलासुद्धा जमल्यात तर मी घरी जाऊन आईवर ट्राय करणार आहे. आईच्या करेल थोड्याफार. आईंना आता जर ब्लीच करायचं असेल तर सांगते, म्हणजे ते पॉकेट आणतील आणि त्यांचं मी लावून देईल. माझीसुद्धा प्रॅक्टिस होईल. टीचर बोलल्यात की तुम्ही थोडीफार प्रॅक्टिस करू शकता, पण एवढी नाही की तुम्ही आयब्रो वगैरे उडवाल, पण जे एक्स्ट्राचे असे छोटे केस असतात ना, ती काढू शकता. म्हणजे प्रॉपर ज्यांना समजलं आहे ना कसा धागा पकडायचा, कसा त्याच्यात केस येणार, त्यांना निघू शकतो. तर मला थोडंफार जमलं आहे. फोरहेड केला आम्ही. इकडचं माझं नाहीच आहे बिलकुल, तरी पण प्रॅक्टिस करायला बायका करत होत्या. तर चला, जास्त बडबड नाही करत, आता पटापट उरकते. आणि आता श्रावण महिना चालू झाला आहे, पण श्रावण महिना मी नाही पाळणार. पहिला पाळला, पण आता गेल्या वर्षीपासून वाटतं, गेल्या वर्षी पण नव्हता, गेल्या वर्षी पण सोडून दिला जरा. म्हणजे मटण, चिकन आणि अंडी वगैरे नाही खाणार, फक्त आपलं मच्छी भाजी. आणि जास्त करून आमच्याकडं आत्ता तरी चालू असते भाजीच. आज बनवल्या आईंनी कारल्याची भाजी. बाबांसाठी बनवली का मग सारखं कोण बनवत बसेल, त्याच्यामुळं मग एकत्रच खाऊन होतं. आईंनी वरण म्हणजे डाळ टाकले भिजायला. आणि कालचं बोंबील जे आहेत फ्राय करायचे, म्हणजे ओले बोंबील. आणि कालवणसुद्धा आहे थोडासा वाटतं. तर कोणाला खायचं ते खातील. आम्ही बघू वरण भात. कधी छान वाटतो, गौरांसुद्धा खातो. तर चला, श्रावण महिना आता चालू होईल. ज्यांनी महिना पकडला आहे ना, त्यांना आजपासून नाही, म्हणजे कोण शनिवार पकडतं त्याच्यामुळं. तर आम्हाला तर शनिवार नसतो आहे, रविवारी खायचं आहे. आणि मग सोमवारपासून चालू. मग सोमवारी पहिला सोमवार वाटतं, तर असणार उपवास. चला, आता जास्त बडबड नाही करत, पहिला पटापट उरकून घेते. आणि प्लीज कोण नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओ आवडली तर लाईकसुद्धा करा प्लीज. लाईक करायला कायच जात नाही, फक्त लाईकवर बटन दाबायचं असतं, बस तेवढंच असतं. प्लीज नक्की करा. तर चला, कंटिन्यू बघा दिवसभरात काय होईल येणंच सांग. मग त्या दिवशीच्या ब्लॉगमध्ये बघितलं असाल तुम्ही की मी बोलले की येणं नसल्यावर कंटाळा येत होता. आज
दिवसभर नसणार आहे. दिवस म्हणजे मला रात्री डायरेक्ट येणार ते. तर त्याच्यामुळं मी व्लॉग काय बनवू मला विचार पडतात. चला बघू, आज झाला तर मग पूर्ण बनवेल, नाही तर मग उद्याची क्लिप ॲड करेल त्याच्यात. बघू आता जसं होईल तसं शेअर करेलच तुमच्यासोबत. तर तुम्ही कंटिन्यू राहा. अशीपासून मी काय केलं तर इकडचा कपाट आहे, त्यातले कपडे यांचे शर्ट वगैरे ते सगळं नीट केलं तर तुम्हाला दाखवते. आणि या साईडचा जो आहे ना हा गुलाबीवाला ते एक मी साफ केलं, छान वाटलं. खालचं हे साफ केलं, इकडचं सगळं तुम्हाला दाखवते बॅक कॅमेरा. तर इथं हे असं आहे. तर याच्यात मी गौरांची पुस्तकं ठेवलेली आहेत आणि इथं हे गौरांची औषधं वगैरे हे सगळं. इथं गौरांचे कपडे नीट ठेवलेले आहेत आणि इकडं यांचं एक पहा मी साफ केलेलं आहे, शर्ट वगैरे. आणि माझं इकडचं बांगड्या, पर्स हे सगळं, कानातले. इकडचा एक कप्पा साफ केलेला आहे आणि यो पसारा बघा लय. तर हे सगळं मी साफ केलेलं आहे. वाजले ते म्हणजे 12:30 वाजले. आत्ता मी जेवणार आहे. जेवण घेते फटाफट. गौरांना सुद्धा जेवण दिलं आहे, त्याचं पण जेवण झालेलं आहे. आता मी जेवणार. आता मी तर जेवण घेतलेलं आहे. चपाती, अंड्याचा पोळा बनवला आहे, वरण भात थोडंसं आणि कारल्याची भाजी. मस्त की आता जेवण घेते. आणि गौरांशने बघू शकता काय बनवलं आहे. काय केलं आहे, छान बनवलं आहे ना. आणि गौरांशने काय केली, खूप मेहनत केली. एवढी जेवली माझी तर मानत दुखली. अलो देवा देवा, एवढं बनवलं ना त्याने तर त्याची मानत दुखली, पोतच दुखला. तुटलं तरी पण मी खाली पडलं ना तरी पण मी बनवलं ना. आता आम्ही पप्पाला व्हिडिओ कॉल करू है ना. आणि अवतार माझा जरा हे आहे, कारण दुपारपासून फोनच बघत बसलेले मी. आणि आत्ता भाकरी करायला घेणार आहे. ब्लॉग अपलोड झालेला आहे. वाजले 5:10. जरा चहा वगैरे ठेवते आणि भाकरी करून घेते आणि मग ब्लॉग कंटिन्यू करते. यांना व्हिडिओ कॉलसुद्धा करायचा आहे. अजून व्हिडिओ कॉल केला नाही अजून यांना, कुठे आहेत काय आहेत. मग अशी फोन केलेला त्यांनी, बस तेवढंच. तर आता मी फोन करून घेते, भाकरी करून घेते आणि मग ब्लॉग कंटिन्यू करते. आणि इथं भाकरी बनवता मी बनवले पॉपकॉर्न आणि मला खायचे होते म्हणून. आणि आजचा व्लॉग इथंच एंड होतो आहे. आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये.